नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। 50 कोटी असेल, ते 50 कोटीने तुमचे प्रश्न सुटणार नाही, ते कुठं पुरणार पण नाही। त्याच्याकरता आपल्याला तर विकास करायचा आहे। विकासाला शेवटी काय लागतं तुम्हाला माहितीये। आज ती देण्याची धमक आणि ताकद कुणाची आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे। त्याच्यामध्ये आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आणि मित्रांनो, मी इथं विमानतळ पण तुम्ही पुढे लक्ष दिलं नाही। विमानतळाचा आता सर्वे करायला, डीपीआर करायला मी तयारी केलेली, जागा निवडलेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार आहेत त्यांना व्यवस्थित मोबदला देतो, काळजी करू नका। पुढं मागं मोठं विमान उतरेल अशाही प्रकारची जागा आधीच घेऊन ठेवतो। सायन्स पार्क करतोय, त्याकरता देखील जागा घेतलेली आहे। त्याच्याकरता पण निधी दिलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये काही रस्ते महत्वाचे त्याला प्राधान्य दिलेलं आहे। त्याला चांगले कॉन्ट्रॅक्टर आणतो। इथं काय झालंय, काही बाबतीत पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर एकच आहे। आता पुढारी जर कॉन्ट्रॅक्टर झाला, मी माझ्या बारामतीत, पुण्यात, सगळ्या महाराष्ट्रात सांगतो, ज्याला पुढारपण करायचंय त्यांनी गुत्तेदारी करू नका, आणि ज्याला गुत्तेदारी करायची त्यांनी पुढारपण करू नका। आणि हाय ना लोक भरपूर, ज्याला चांगलं काम करायचंय त्यांनी चांगलं काम करा। त्याला आम्ही व्यवस्थितपणे जो काही त्या कामाला निधी लागेल तो देऊ, परंतु ज्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे त्यांनी डबल ढोलकी वाजून चालणार नाही। आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय। मी जसं पुणे जिल्ह्यामध्ये बारामती विकासाचं मॉडेल केलं, माझ्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड हे नवं एक चांगल्या पद्धतीनं, पहिली 3 ग्रामपंचायत होती, अनेक ग्रामपंचायती एकत्र आणल्या, त्यांची झाली नगरपालिका, आणि नंतर त्या नगरपालिकेचं रूपांतर झालं महानगरपालिकेत। आशिया खंडातलं एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं। माझ्या बीडचे पण अनेक लोक तिथं कामाधंद्याच्या, नोकरीच्या निमित्तानं आहेत, बरेच जण आहेत। माझ्या लातूरचे आहेत, माझ्या सोलापूरचे आहेत, माझ्या नांदेडचे आहेत, माझ्या अहिल्यानगरचे आहेत। मित्रांनो, इथं किती पुढाऱ्यांनी सांगितलं आपल्याला रेल्वे करायची, झाली रेल्वे। आम्ही आल्यावर रेल्वे बीड टू अहिल्यानगर सुरू केली की नाही, त्याला आता ती इलेक्ट्रिक वर करायची, तेही काम चालू ठेवलंय। त्याच्यात निम्मे पैसे केंद्राचे, निम्मे पैसे राज्याचे। आम्ही ताबडतोब राज्याचा हिस्सा देऊन टाकला, का तो देण्याचा अधिकार आमच्यामध्ये होता म्हणून दिला। ती चालू केली, मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आलो होतो। ती आता अहिल्यानगर पर्यंत घेऊन चालणार नाही, तिला आपल्याला पुण्याला न्यायचंय। पुण्यामध्ये आता माझं जे स्टेशन आहे तिथं जागा नाही। आता हडपसरला नवीन स्टेशन केलेलं आहे, ते पुण्यातच आहे। त्याच्यामुळं आपल्याला अहिल्यानगर वरून हडपसर स्टेशनला न्यायचं, आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला मुंबईला जायचंय। मुंबईमध्ये देखील देशातल्या सगळ्या रेल्वे गाड्या येत आहेत, त्याच्यामुळे तिथं पण प्लॅटफॉर्म शिल्लक नाहीये। परंतु तिथं आम्ही दुसरी व्यवस्था करतोय। आपली नवी मुंबई आहे, जिथं आता नवीन विमानतळ परवा पंतप्रधानांनी उद्घाटन केलं। डिसेंबर पासून आता तिथं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची विमानतळ सुरू होणार, विमानं सुरू होणार आहे। हे केलं पाहिजे, हे नुसतं सांगून चालत नाही, कृती करावी लागती। बीडकरांनो, तुम्ही मला साथ द्या, आम्हाला सगळ्यांना साथ द्या। मी यांच्याकडनं कुणाकडनं चूक होऊन देणार नाही। मला पालकमंत्री म्हणून यावं लागेल, त्यावेळेस मी पालकमंत्री पदाचा आढावा घेईन, वेगवेगळ्या कमिट्याचा। त्यावेळेस आमच्या पार्वेताईंना पण वेळ देईल। तुम्ही त्यांना नगराध्यक्ष करावं लागेल, त्याच्यामध्ये बाकीच्या नगरसेवक अमर आणि बाकीची सगळी टीम आहे, त्यांनाही तुम्हाला निवडून आणावं लागेल। आणि मग मी तुम्हाला सांगतो, तुमची नगरपालिका झाल्यापासून प्रत्येकाची 5-5 वर्षाची कारकीर्द पुढे आणा, आणि आता आमच्या ताब्यामध्ये तुम्ही ही नगरपालिका 5 वर्षाच्या करता द्या। आणि मग तुम्ही तुलना करा की राव अजित पवार बोलत होता ते खरं होतं का खोटं होतं। मी मागच्या सगळ्या नगराध्यक्षांच्या, नगरसेवकांच्या कारकिर्दीपेक्षा उद्याची 5 वर्षाची कारकीर्द अधिक उजवी, चांगली आणि बीड शहराचा कायापालट करणारी करून दाखवू।
हा अजित पवारचा वाद आहे, हा माझा शब्द आहे. पण तुम्ही कुठेही जातीपातीला नात्या गोत्याला बळी पडू नका. काही काही लोक दाखवतील, प्रलोभन दाखवतील. अजित पवार कधी येणार, काय येणार? अहो, अलीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देखील आपल्याला संपर्क साधता येतो. आणि बीडला औरंगाबादला उतरल्यावर 1.5 तासाचा रस्ता आपल्याकडे यायला वेळ लागत नाही. त्याबद्दल काळजी करू नका. त्याच्यामध्ये आपल्याला या पुण्यातलं IT हब हे आम्ही केलं, तिथं विकासाची कामं केली. 25 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी लोड शेडिंग असायचं. मी सांगितलेलं होतं ऊर्जा मंत्री असताना. आम्ही आता लक्ष घातलेलं आहे. मी 12/12/2012 या राज्याला लोड शेडिंग मुक्त करतो. केलं की नाही? आता लोड शेडिंग आहे का? तुमच्या काही प्रश्न आहे? आता आम्ही सोलरवर वीज मोठ्या प्रमाणात तयार करतोय. का? तर ती आम्हाला 2.5-3 रुपयाला मिळते. उद्याच्याला इंडस्ट्रीला आपल्याला कमी पैशामध्ये वीज द्यायची आहे, आपल्या ग्राहकाला कमी पैशात वीज द्यायची आहे. तो भार त्याचा कमी करायचा आहे. हे काम आपल्याला करायचं आहे. या बीड शहर आपला याच मार्गाने आपल्याला पुढे न्यायचं आहे. मित्रांनो, त्या दृष्टीनं मी अनेक गोष्टी इथं करायचं ठरवलेलं आहे. इथं साध्या कामगाराच्या पेक्षा कुशल कामगारांची गरज आता राज्याला जास्त आहे. त्याकरता CIIT आहे. कुशल कामगार असतील तर उद्योगपती कारखाने काढतील, तर इथं येऊन गुंतवणूक करतील. विमानतळ झाल्यावर त्यांचं विमान सकाळी आलं ते दिवसभर तिथं काम बघतील आणि संध्याकाळी परत पुण्याला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल, जिथं कुठे त्यांचं शहर असेल तिथं ते निघून जातील. या पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. कंकाळेश्वर मंदिर परिसराचा जीर्णोद्धार आपण करतोय. त्यातून इथं पर्यटन वाढवावं, इथं लोकांनी श्रद्धेने तिथं दर्शनाच्या करता यावं. मी स्वतः तिथं गेलो होतो. तिथं पैसे दिलेले, कामाला सुरुवात केलेली. अनेक वर्ष रखडलेल्या बीडचा रेल्वेचं स्वप्न आपण पूर्ण केलेलं आहे, परंतु तेही आपल्याला पुढे द्यायचं आहे. आज माझी इथली मुलं मुली क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलं पाहिजे, याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तिथं दिलं गेलं पाहिजे, म्हणून तो निधी दिलेला आहे. बीडच्या तरुणांना तरुणींना चांगली प्रकारची संधी कशी देता येईल हा माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही त्याच्यामध्ये चांगल्या भावनेने, उगीच निवडणूक लढवायची म्हणून मी लढवत नाहीये. मी माझ्या बीडच्या सर्वांगीण विकासाच्या करता, शहराला वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या करता, ह्या करता ही निवडणूक लढवतोय. मित्रांनो, एकंदरीतच या आजच्या महत्वाच्या बैठकीला अनेक माझे व्यापारी बंधू आहेत, माझे मुस्लिम बांधव आहेत, माझे इतर समाजाचे पण सहकारी आहेत. तुम्ही वेगवेगळे लोक किराणा मालाची दुकानं चालवता, कापडाचे व्यापारी आहेत, कृषी अवजाराचे डीलर आहेत किंवा मोठे होलसेल व्यापारी आहेत. त्याच्यामध्ये या जिल्ह्याचं अर्थचक्र खऱ्या अर्थाने तुमच्यावर चालतं. तुम्ही त्याचे चालक आहात. तुमच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य भाव हा मिळू शकतो, ग्राहकाला वस्तू वेळेवर मिळते, रोजगार निर्माण होण्याच्या करता मदत होते. पण त्याच्यामध्ये अधिक सुधारणा केल्या गेल्या पाहिजे. आपल्याकडनं एक चांगला रस्ता गेला, मला वाटतं धुळे ते हैदराबाद, सोलापूर, धुळे ते सोलापूर, त्या रस्त्यावर आपलं शहर आहे. आपल्या इथे शहराची कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात तुम्ही बघता. बिंदुसार आपलं धरण आहे. आपल्याला कधी कधी पाऊस कमी झाल्यानंतर पाण्याची काय अवस्था होती बघता. ज्या शहराचा विकास व्हायचा असेल तर पाणी 12 महिने त्या भागातल्या आया बहिणींना, तिथल्या पुरुष मंडळींना, तिथल्या जनतेला मिळालं पाहिजे. ते आपल्याला करायचंय. जलशुद्धीकरणाचे प्रकल्प, STPचा प्रकल्प, जे पाणी इथनं तुम्ही वापरता ते सोडता, ते ओढ्या नाल्याला घाण चाललेली आहे, कुणी बघत नाही. त्याला STP बसवायला लागेल, म्हणजे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, तो आपल्याला बसवायचा आहे. गेल्या काही वर्षात माझ्या व्यापाऱ्यांच्या करता काही प्रश्न निर्माण झाले होते.
याची मला जाणीव होती, कारण जीएसटी काउन्सिलच्या मिटिंगला मला राज्याचा प्रतिनिधी म्हणून जावं लागतं. कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप मोठी किंमत मोजली, जीवाभावाची लोक आपल्याला सोडून गेली. नंतर नोटबंदीनं आघात आणला. जीएसटी लागू झाल्यावर सुरुवातीचे तांत्रिक अडथळे अनेक माझ्या व्यापाऱ्यांना आले. बँकांकडून कर्ज मिळण्यास होणारी दिरंगाई हाही माझ्या व्यापाऱ्यांच्या समोर महत्वाचा प्रश्न आहे. ऑनलाईन व्यापाराचा वाढता ताण हा अलीकडे यायला लागलेला आहे. रस्ते विजेच्या समस्यामधले अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. ह्या आपल्या मागण्या आहेत, त्या माझ्या पुढे आलेल्या आहेत. मित्रांनो, केंद्र आणि राज्याचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेचं जे जीएसटीचे दर कपात ही आता दिवाळीच्या तोंडावर मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एक मताने आम्ही सगळ्या राज्यातल्या अर्थमंत्र्यांनी, देशातली जेवढी राज्य आहेत तेवढे सगळे अर्थमंत्री तिथं जमले. आमच्या निर्मला सीतारामन तिथं होत्या आणि त्याच्यामध्ये ही कपात आणि सुधारणांबाबत आम्ही एकमताने संमती दिली. जीएसटीची 56व्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटीचा स्लॅब आता 12% आणि 28% रद्द करून तो 5% आणि 28चा 18% असे 2 स्लॅब करण्याचा निर्णय आपण घेतला. तुम्हाला ज्या दैनंदिन जीवनामध्ये जीवनावश्यक वस्तूचे लागतात त्याचा कर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आता ते नवीन कर लागू झालेले, त्याच्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि लघु मध्यम उद्योजक यांना या निर्णयाचा फायदा व्हायला लागलेला आहे. या सुधारणांच्यामुळं व्यापार सुलभ व्हायला मदत होणार आहे, बाजारपेठेची मागणी वाढणार आहे आणि अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे. तुम्ही एमआयडीसी साठी 2% पाणी आरक्षित करणं ही एक तुमची मागणी आहे. एमआयडीसीच्या भागामध्ये पोलीस चौकी उभारावी ही एक तुमची मागणी आहे. बायपास वरून एमआयडीसी मध्ये येणाऱ्या सर्व्हिस रोड हा चांगला करा ही एक तुमची मागणी आहे. एमआयडीसी भागात नवीन उद्योग उभा करावेत, ते वातावरण उद्योगाला पोषक असं करायचंय हेच मी तुम्हाला सांगतोय. एमआयडीसी भागात पायाभूत सुविधा द्याव्या लागणार आहेत, त्या आपल्याला द्यायच्यात. या संदर्भात मी मध्ये बीड मध्ये मीटिंग घेतलेली होती. आपले प्रश्न सोडवण्याच्या करता मी तुमचा पालकमंत्री, या सरकारमधला एक घटक म्हणून काम करतोय आणि मला माझे बाकीचे सहकारी मदत करतायत. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला साथ द्या. आम्ही उभ्या केलेल्या आमच्या प्रेमलताताई दादाराव पारवे ह्या नगराध्यक्ष उमेदवारांच्या सहित बाकीचे सगळे 52 उमेदवार हे त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्या. त्यांना अनुभव आहे ना तहसीलदाराचा, त्याच्यावर तुम्ही काय काळजी करताय. नायब तहसीलदार, मी चुकून 2दा नायब तहसीलदारच पुढे तहसीलदार होतो आणि तुम्ही मदत आणलं तर त्या नायब तहसीलदाराचा पुढे नगराध्यक्ष होतो. ते आता तुमच्या हातात आहे. सांगायचं काम माझं, बट्ट दाबायचं काम तुमचं. मी खरंच सांगतो तुम्हाला, तुम्हालाही अभिमान वाटेल. हे माझ्या समोर आता ज्यांनी पॅनल केलेलं आहे त्यांना तुम्ही संधी देऊन बघितली ना, बघितली की नाही. मागा संधी दिली की नाही. आता मला संधी द्या ना. आमच्या जी काय आम्ही आघाडी केलेली आहे त्याला संधी त्या ठिकाणी द्या ना. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम यांना संधी द्या. विनायक मेटेंचे विचार चांगले होते, एकनाथराव शिंदेंनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं. आम्ही चांगल्या योजना लाडक्या बहिणीसारख्या आणल्या, वीज माफी सारखी योजना आणली. शेतकरी आता अडचणीत माझा बळीराजा होता, त्याला पहिल्यांदा 33,000 कोटीची मदत केली. पुन्हा विजय शिवतरे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या काही अडचणी मांडल्या. त्या मांडल्यानंतर पुन्हा दिवाळीनंतर 11,000 कोटी रुपये मंजूर केले. कारण दिवाळीनंतर पण पाऊस पडला ना. माझं सोयाबीन आहे, माझं कापूस आहे, माझा कांदा आहे, माझं फळबाग आहे, माझी इतर पिकं ही माझी शेतकऱ्याची गेली ना वाया. त्याचा काय दोष.
निसर्ग कोपला आणि माझा शेतकरी उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल हे आम्हाला माहिती आहे. मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे. शेतकरी ही माझी जात आहे, दुसरा मला काही माहिती नाही. आणि म्हणून काय पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपल्या महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाला विकास कामाच्या पासून आम्हाला वंचित ठेवायचं नाही. माझी व्यापारी बांधवांनो विनंती आहे, ते सांगतील अजित पवार ती बारामतीचा, ती मुंबईत राहणार, ती पुणे बघणार, आपल्याकडे कधी येणार. मी बरोबर येतो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त साथ द्या. तुम्ही त्यांना म्हणा, इतक्यादा तुला निवडून देऊन बघितलंय, तुझ्या बापाच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं, तुझ्या चुलत्याच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं, सगळ्यांच्या हातात देऊन बघितलं. आता एकट्या अजित पवार, आणि अजित पवारनी केलंय, त्याच्या बारामतीमध्ये केलंय, चांगलं केलंय. मग आपल्याकडे का चांगलं होऊ नये? पिंपरी चिंचवडला चांगलं केलंय, मग आपल्याकडे का होऊ नये? आणि तो सरकारमध्ये तो पालकमंत्री आहे. पालकमंत्र्याला काम चांगलं करायचं म्हटलं तर किती अधिकार आहे तुम्हाला माहितीये. त्यामुळं मी मुद्दाम आधी आलोय. मी शेवटच्या सभेला पण येणार आहे, काळजी करू नका. मी दारुलला सभा घेणार आहे, माजलगावला घेणार आहे, गेवराईला घेणार आहे, बीडला पण घेणार आहे. तिची तारीख पण मी ठरवली. पण एकदम शेवटी आलं की तुम्ही म्हणाल, दादा तुम्ही उशिरा आला, आमचं आता मत पक्क झालंय. ती पक्क व्हायच्या आधीच सांगायला आलं आणि पुन्हा येऊन पक्क करणार आहे. हसू नका, मी तुमचं भलं करायला आलोय. आणि मला माझ्या लाडक्या बहिणीची साथ आहे, माझ्या सहकार्याची साथ आहे अनिलची. त्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बाबांनो, माझी तर बाकीची टीम आहे. दिलीपला पण मी आता बरोबर घेतलंय, विजय सिंह आहे, संजय आहे, आमचा अमर आहे. काही त्याच्यातलं कुणी चुकलं तर मला सांगा ना, मी त्यांना दुरुस्त करीन ना. माझं म्हणणं आहे, जो काम करतो तो चुकतो, काम करत नाही तर बिनचुकच असतो. साला कामच करत नाही कसा चुकत? त्यामुळं माझं सांगणं आहे, मी काय करतो, एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकीची झाली, लोकांनी लक्षात आणून दिली तर मी दुरुस्त करतो, पुढे जातो. ही आपली कामाची पद्धत आहे, हे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे. त्या पद्धतीनं व्यापारी बांधवांनो, माझे पुण्यातल्या, पिंपरी चिंचवडच्या, बारामतीच्या व्यापाऱ्यांना विचारा, अजित पवारची कामाची पद्धत कशी आहे. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामध्ये आमच्या भास्करराव जाधव, अशोक शेट्टे, संतोष अप्पड, तुकाराम साळुंके आणि तिची सगळी टीम, त्यांना मला सांगायचंय, इतर जे पॅनल होणार आहेत किंवा झालेले, त्यांच्यापेक्षा आमचा तुम्हाला जास्त उपयोग होईल, फायदा होईल, मदत होईल. तुमच्या अडचणी दूर होण्याच्या करता आमचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आणि बीडमध्ये हे जे काही 26 वॉर्ड आहे, मी आता आलो, काय अवस्था आहे बीड शहराची, काय रस्ते तिच्या आयला धुळच सगळी. काय म्हणत आता कोणी केलं? तुम्हीच बटणं दाबली, काय मी दाबायला आलो तो? मी माझ्याकडे दाबतोय, तुम्ही तुमच्याकडे दाबताय बटन. या पद्धतीनं ही सगळी कामं चालली. आता कुठेतरी बदल करायचा असतो, ती संधी बीडकरांना आलेली. आता ती संधीचं सोनं करायचं का राख करायची तो तुमचं तुम्ही ठरवा. सांगायचं काम माझं आहे, पटवून द्यायचं काम माझं आहे, ऐकायचं नाही ऐकायचं काम तुमचं आहे, कारण तो तुमचा अधिकार आहे. मी तो अधिकार नाकारत नाही. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. 8 वाजून गेलेत, मला पुढची सभा आहे आणि ते करून मला मुंबईला जायचंय. पण मित्रांनो, आज इथं थोडस तुम्ही वेगवेगळे सत्कार करण्याच्या करता काही काय आणलेलं होतं, पण ते सगळं खर्चात धरतात आणि मर्यादा कमी आहे. म्हणून मी इथं काही गोष्टी घेतल्या नाहीत. त्याच्यातनं माझ्या व्यापारी बांधवांनी आणि इतर सहकारी मित्रांनी गैरसमज करून घेऊ नका. दणदणीत आम्ही उभं केलेलं ही नगरपालिका तुम्ही निवडून द्या. 2 तारखेचं मतदान आहे. मला वाटतं काउंटिंग 3ला आहे का? 3ला काउंटिंग आहे. निर्विवादपणे तुम्ही सर्वांना निवडून द्या.
मी परत तो विजयोत्सव तुमचे आभार मानण्याच्या करता येईल त्यावेळेस तुमचे हार वगैरे सगळे मी स्वीकारीन त्याबद्दल आपण काळजी करू नका.